शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला. गोष्ट 98. जयंत आणि त्याची पत्नी विजया हे एक सुशील जोडपे होते. जयंताचे वडील सूर्यदास हे सूर्योपासक होते. ते रोज सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवून आपण भोजन करीत असत. एके दिवशी स्वयंपाक करीत असता भाजीला मीठ घातले किंवा नाही याचे स्मरण न राहिल्यामुळे विजयाने थोडीशी भाजी तोंडात टाकली. त्या दिवशी सूर्यनारायणाने रोजच्याप्रमाणे नैवेद्य ग्रहण केला नाही. तेव्हा विजयाकडून स्वयंपाक उष्टावला असावा असे वाटून सूर्यदासाने त्याबद्दल विजयास विचारले. तेव्हा तिने ती गोष्ट कबूल केली. तरी पण रागाच्या भरात सूर्यदासाने ज्या अर्थी तू देवाचा नैवेद्य उष्टावलास त्या अर्थी तू शिळा होऊन पडशील असा तिला शाप दिला. तिने आपल्या अपराधाची क्षमा करण्याबद्दल अत्यंत नम्रपणे सासऱ्याला विनंती केली. तेव्हा दक्ष यज्ञाला ज्यावेळी विष्णू त्या वाटेने जाईल त्यावेळी शिळेला तो स्पर्श करील आणि तेणेकरून तू मुक्त होशील असा त्याने उशाप दिला. सूर्यदासाने दिलेल्या शापाप्रमाणे विजया शिळा होऊन पडल्यावर जयंताला दुःख असह्य होऊन तो त्या शिळेजवळच बसून राहिला. पुढे त्याने सूर्यनारायणाची उपासना आरंभिली. त्यावर त्याच्या भक्तीला संतुष्ट होऊन सूर्यनारायण प्रसाद म्हणून त्याला रोज एक कमळ देऊ लागला. जयंत ती कमळे रोजचे रोज एकमेकात गुंफून ती माळ त्या शिळेवर ठेवू लागला. एके दिवशी दक्षयज्ञाला त्या वाटेने विष्णू चालला असताना त्याने ती शिळेवरची माळ उचलली. तोच विजयेचा उद्धार झाला. त्या क्षणी तिने व जयंताने विष्णूला वंदन करून, हे परमात्मा, आम्हा उभयतांची आठवण म्हणून ही माळ तू नेहमी तुझ्या कंठात धारण केली पाहिजे अशी विनंती केली आणि ती माळ दोघांनी मिळून विष्णूच्या गळ्यात घातली. तेव्हापासून ती माळ विष्णू आपल्या कंठात सतत धारण करू लागला. विजया व जयंत यांच्या भक्तीचे द्योतक म्हणून या माळेचे नाव विष्णूंनी वैजयंती असे ठेविले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.